नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचे असणारा जो भूगोल घटक आहे, तर या भूगोल घटकावरती आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. या 20ही प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. मुख्यतः या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यावरती काही आपण प्रश्न घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणु चाचणी केली होती? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. 2 ते 3 वेळा हा परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. याच्यावरती आपल्याला 3 प्रश्न हे अल्टरनेट विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी केली होती. याच्यावरती काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या, मग आपण पाहूया की कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते. तर भारताने आपली पहिली अणुचाचणी 18 मे 1974 रोजी राजस्थान राज्यामधील पोखरण या ठिकाणी केली होती. या मोहिमेला किंवा ही जी मिशन होतं, या मिशनला स्माइलिंग बुद्धा असं कोडनेम देण्यात आलेलं होतं. आणि या चाचणीसह भारत हा जगातील अणुशक्ती संपन्न देशांच्या यादीमध्ये सामील झाला होता. मग याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे कसे विचारले होते? सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की जी भारताने अणुचाचणी केली ती सर्वात पहिली कधी केली होती? तर 1974 या वर्षी केली होती. दुसरा प्रश्न, ती कोणत्या ठिकाणी केली होती? तर राजस्थान राज्यातील पोखरण या ठिकाणी केली होती. आणि तिसरा प्रश्न याच्यावरती विचारला जातो, हे जे मिशन होतं या मिशनला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? तर लक्षात ठेवा, स्माइलिंग बुद्धा हे नाव त्याला देण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते? भारताच्या भोवती जेवढे काही देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला काही काही अशी नावं देण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बॉर्डरचं नाव दिलेलं आहे, पहा, मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा. तर ही कोणत्या 2 देशांमधील असणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर भारत आणि चीन यांच्या दरम्यानची जी लाईन आहे, बॉर्डर आहे, तिला म्हटलं जातं, पहा, मॅकमोहन रेषा. याची स्थापना कधी झाली? तर ही सीमारेषा 1914च्या शिमला करारादरम्यान निश्चित करण्यात आली होती. ब्रिटिश भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव जे होते हेनरी मॅकमोहन, त्यांनी ही रेषा आखली होती, म्हणून या रेषेला त्यांचं नाव देण्यात आलेलं होतं, मॅकमोहन लाईन. आणि याचं जे स्थान आहे किंवा ठिकाण जे आहे ते कोणतं आहे? तर ही रेषा प्रामुख्याने भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला चीनच्या किंवा तिबेट या सीमेपासून वेगळं करते. भारत ही अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा मानतो, मात्र चीन या रेषेला पूर्णपणे मान्यता देत नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील. मॅकमोहन लाईन कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? भारत आणि चीन. आणि याच्यावरती पोलीस भरतीला प्रश्न असा विचारला होता की भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान जी बॉर्डर आहे तिचं नाव काय आहे? तर ती आहे मॅकमोहन रेषा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न आपल्याला 2023ला जी पोलीस भरती झाली नंदुरबार जिल्ह्यासाठी, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे सातपुडा पर्वत आहे त्याच्या रांगांना तोरणमाळचे पठार या नावानं सुद्धा ओळखलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, छत्रपती शिवरायांवरती प्रश्न विचारला की 3 ते 4 प्रश्न आपल्याला अजून विचारले जातात. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं थोडंसं स्पष्टीकरण पाहूया. तर छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान काय आहे? शिवनेरी किल्ला. लक्षात ठेवा, शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झालेला आहे. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला की पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक 1, तर जुन्नर या तालुक्यामध्ये आहे शिवनेरी किल्ला. आणि त्याच किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. जन्म झाला तो दिवस कोणता होता? तर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात नवीन राज्य म्हणून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे?
आतापर्यंत आपण प्रश्न ऐकला आहे की महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा, लक्षात ठेवा महाराष्ट्रातील नवीन जिल्हा, याच्यावरती प्रश्न खूप वेळा आलेला आहे. कोणता आहे? तर पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात अलीकडील म्हणजे नवीन जिल्हा आहे. पण या ठिकाणी विचारले की भारतातील सर्वात नवीन राज्य कोणते आहे? तर भारतातील सर्वात नवं राज्य जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा, हे भारतातील सर्वात नवीन असणारं राज्य आहे. मग याच्यावरती काही स्पष्टीकरण आहे ते पाहून घ्या. तेलंगणाची जी स्थापना आहे ही 2 जून 2014 रोजी तेलंगणा हे भारताचे अधिकृतपणे एक नवीन राज्य बनले होते. याचं विभाजन कसं झालं? तर आंध्र प्रदेश राज्याची पुनर्रचना कायद्याअंतर्गत आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करण्यात आलं आणि तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली. याची राजधानी काय आहे? तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. आणि हे जे ठिकाण आहे तर हे पहा, हे राज्य दक्षिण भारतात असून म्हणजे साऊथ इंडियामध्ये असून याच्या सीमा ज्या आहेत त्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांना लागून आहेत. मग याच्यावरती अजून एक प्रश्न तयार होतो की ज्यावेळी आंध्र प्रदेशचं विभाजन झालं 2014 साली, लक्षात ठेवा, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे 2 राज्य तयार झाली. मग तेलंगणाची राजधानी कोणती आहे? तर हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे. आणि मग आंध्र प्रदेशची कोणती आहे? तर अमरावती ही जी आहे ही आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान समूहातील डॅश बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. अंदमान समूहातील असं कोणतं बेट आहे हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी त्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट. हे जे आहे हे भारतातील आपल्या असं एकमेव बेट आहे की ज्यामध्ये जिवंत ज्वालामुखी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल बॅरन बेट. यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आलेला आहे? आत्ताच प्रश्न मी आपल्याला घेतलेला आहे की पालघर जो आहे हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? 36व्या क्रमांकाचा. मग पालघर जिल्ह्याचं विभाजन कशातून झालेलं आहे? तर ठाणे या जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. ते कोणत्या दिवशी झालं हे आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जो जिल्हा आहे तो तयार झाला ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन. मग याच्यावरती थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा महाराष्ट्रातील 36व्या क्रमांकाचा जिल्हा बनला, जो 1 ऑगस्ट 2014 रोजी अस्तित्वात आला. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते? तर हा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पृथ्वीराज चव्हाण होते. यामध्ये तालुके किती आहेत? तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके येतात. यामध्ये पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आणि वसई हे जे आहेत हे असे 8 तालुके आहेत पहा पालघर या जिल्ह्यामध्ये. आणि स्थापना आहे 1 ऑगस्ट 2014. यानंतरचा प्रश्न आहे, लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? आपल्याला विचारले लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार असा कोणता प्रकार आहे की त्यामध्ये सर्वात जास्त लोह असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर मॅग्नेटाइटमध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जो कर्नाटक राज्य आहे, लक्षात ठेवा कर्नाटक राज्य जे आहे तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे की ज्याची बॉर्डर कर्नाटकला लागत नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तर परभणी हा जो जिल्हा आहे याची बॉर्डर कर्नाटक राज्याला लागत नाही. मग कोणकोणत्याची लागते पाहून घ्या. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तिघांचीही बॉर्डर कर्नाटकला लागून आहे. तसेच कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या बॉर्डर लागून आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर आणि नांदेड हे जे असे 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यांच्या बॉर्डर ज्या आहेत ह्या कर्नाटक राज्याला लागून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, पठारी प्रदेशांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणत्या राज्यात रायलसीमा या नावाने ओळखले जाणारे पठार स्थित आहे? रायलसीमा, आतापर्यंत आपण जे साऊथचे मूव्हीज पाहिले आहेत त्यामध्ये खूप वेळा रायलसीमा हे नाव आपल्याला ऐकण्यात आलेलं असेल. तर हे जे रायलसीमा आहे हे एक पठार आहे, ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे जर पठारी प्रदेशांचा विचार केला तर? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे पहा रायलसीमा. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
त्यानंतरचा प्रश्न आहे मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि कर्रा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? हा प्रश्न आपण जवळपास 3 ते 4 वेळा मुद्दाम घेतलेला आहे, कारण परीक्षेमध्ये हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 5-6 नद्या दिलेल्या आहेत: मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि कर्रा. तर ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर भीमा नदीच्या उपनद्या आहेत एवढ्या दिलेल्या. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? सर्वात कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे, पण हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत आपल्याला 3 वेळा तरी परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर गोंदिया. लक्षात ठेवा, तलावांचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर गोंदिया आहे. पण आपल्याला ऑप्शनमध्ये भंडारा हे दिलेलं नाही. लक्षात ठेवायचंय, मूळ भंडारा जिल्ह्यातून 1999 मध्ये गोंदिया हा जिल्हा वेगळा करण्यात आला होता. त्यामुळे या 2 जिल्ह्यात तलावांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. पण आपल्याला ऑप्शनमध्ये भंडारा हे पर्याय दिलेला नाही, त्यामुळे गोंदिया हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. जर ऑप्शनमध्ये भंडारा असेल आणि गोंदिया नसेल तर भंडारा त्यावेळी आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 1 या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सगळ्यात मोठा कालवा असलेल्या राजस्थान कालव्याचे डॅश कालवा म्हणून नामकरण करण्यात आलेले आहे. भारताचा भूगोल याच्यावरती हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि वनरक्षक भरती 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. भारतातील सगळ्यात मोठा असलेला जो कालवा आहे राजस्थान कालवा, तर या कालव्याचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर इंदिरा गांधी कालवा हे जे आहे हे नामकरण करण्यात आलेलं आहे राजस्थान कालव्याचं. मग याच्यावरती काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स घेतलेले आहेत, तर त्या पॉईंट्समध्ये आपण पाहून घ्या. सर्वात पहिल्यांदा त्याचं नामकरण कधी झालं? तर या कालव्याचं मूळ नाव काय होतं? राजस्थान कालवा. परंतु 2 नोव्हेंबर 1984 मध्ये भारताच्या माजी पंतप्रधान ज्या होत्या इंदिरा गांधी, तर यांच्या मृत्यूनंतर या कालव्याचं नाव बदलण्यात आलं आणि याचं नाव ठेवण्यात आलं इंदिरा गांधी कालवा. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश नदीचे उत्खनन किंवा खनन केलेल्या दरी भागात वसलेली आहे. महत्वाचा असणारा प्रश्न आहे. जी जगप्रसिद्ध असणारी अजिंठा लेणी आहे, तर कोणत्या नदीचं खनन केलेल्या दरीच्या भागामध्ये वसलेली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर वागूर नदीचं खनन केलेल्या दरी भागात आहे अजिंठा लेणी. याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. लेणीची रचना कधीची आहे किंवा काय आहे? वागूर नदीने सह्याद्रीच्या म्हणजेच अजिंठा डोंगर रांगामध्ये तयार केलेल्या घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या दरीमध्ये 29 बौद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि याचं जे ठिकाण आहे तर ते आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतं पहा अजिंठा लेणी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल वागूर नदी. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजेच हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला 2 वेळा हा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी किंवा हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी म्हणून कोणतं शहर घोषित करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर धर्मशाळा हे जे आहे हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी आहे. या ठिकाणी आपण जे काही महत्त्वाचे आपले राज्य आहेत 28 राज्य आणि जेवढे काही केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्वांचे आपण राज्य आणि राजधानी सोबतच त्यांचे मुख्यमंत्री कोण आहेत हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे लोअर पैनगंगा आंतरराज्य प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य कोणते आहे? यावरती 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लोअर पैनगंगा हा जो आंतरराज्य प्रकल्प आहे तर हा महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य त्याला कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्रासोबत तेलंगणा हे सहकारी राज्य आहे लोअर पैनगंगा या प्रकल्पामध्ये. याच्यावरती स्थान काय आहे पहा याचं, तर हा प्रकल्प प्रामुख्याने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा आणि तेलंगणामधील आदिलाबाद जिल्हा यांच्या बॉर्डरवरती आहे. पर्याय क्रमांक 3 तेलंगणा आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? आपल्याला मुद्दाम घाटावरती प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत म्हणून आपण हे प्रश्न घेत आहेत. या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील कोणता आहे? पोलादपूर. आणि सातारा जिल्ह्यातील कोणता आहे? तर महाबळेश्वर. या 2 तालुक्यांना जोडणारा जो घाट आहे तर त्याचं नाव आहे आंबेनळी घाट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग याच्यावरती अजून आपण काही
काही महत्त्वाचे घाट पाहूया. महाड ते महाबळेश्वर हे जे घाट आहे त्यांना पारघाट म्हटलं जातं किंवा जुना मार्ग म्हटलं जातं. कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट आहे. पुणे ते बारामती दिवे घाट आहे. पुणे ते सातारा खंबाटकी घाट आहे आणि पुणे ते मुंबई बोरघाट त्यालाच खंडाळा घाट म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माजलगाव धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधण्यात आलेलं आहे? माजलगावचं जे धरण आहे, माजलगाव हा तालुका बीड जिल्ह्यामध्ये येतो आणि बीड जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी एक आहे माजलगावचं धरण. हे जे धरण आहे हे कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? आपल्याला प्रश्न थोडासा कन्फ्यूज करण्यात आलेला आहे. गोदावरीच्या कोणत्या उपनदीवर बांधण्यात आलेला आहे? तर लक्षात ठेवा, गोदावरी ही मुख्य नदी आहे आणि सिंदफणा ही जी आहे ही त्याची उपनदी आहे आणि याच नदीवरती माजलगावचं धरण बांधण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 सिंदफणा नदी हे आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि SSC GD मध्ये हा प्रश्न विचारण्यात सुद्धा आलेला आहे. भारतात सर्वात जास्त बाजरीचं उत्पादन हे कोणत्या राज्यामध्ये घेण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये सर्वात जास्त बाजरीचं उत्पादन घेतलं जातं. याच्यावरती महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. भारतातील एकूण बाजरी उत्पादनापैकी तब्बल 40% पेक्षा जास्त उत्पादन एकट्या राजस्थानमध्ये होतं. येथील कोरडं हवामान आणि वाळवंटी जमीन बाजरीच्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अनुकूल मानली जाते. राजस्थाननंतर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जलविभाजक आहे? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे हा आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता एकाच परीक्षेला म्हणजे तलाठी भरतीमध्ये. खालीलपैकी कोणते डोंगर रांग नर्मदा खोरे आणि तापी नदीचे खोरे यांच्या दरम्यानचा जलविभाजक आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा डोंगर रांग जे आहे हे आपलं योग्य उत्तर होईल. मग याच्यावरती महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहून घ्या. सातपुडा पर्वत रांग ही रांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर पसरलेली असून नर्मदा आणि तापी या 2 नद्यांच्या किंवा या 2 महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्यांना एकमेकांपासून वेगळं करते, म्हणजेच त्या 2 नद्यांचं ते जलविभाजक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपण भूगोल या विषयावरती घेतले होते. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम सुद्धा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.